नमस्कार. आजचा विषय आहे घरातल्या वस्तू बोलू लागल्या तर. चहाचे भांडे. अगं अगं शेगडी, आज बरं वाटतंय ना तुला? आज तुझ्यावर चहा करायला कोणी नाही म्हणून आज मी पण निवांत आहे. शेगडी. अगं सारखं चहा करतात, चहा सांडतो, चहाचा चोथा सुद्धा माझ्या अंगावर पडतो. दूध तापवताना दूध सांडतं, भाजी करताना फोडणीचे थेंब उडतात, भाकरी करताना भाकरीला पाणी लावताना सगळं पीठ पाणी माझ्या अंगावर उडतं. मला आवडत नाही पण मी काय करणार. भाजी हलवताना उपीट करताना सारखं हलवतात आणि मालकीण बरं नसलं की कट्टा तसाच ठेवते. मग माझ्या अंगावरची घाण सुद्धा तशीच राहते. चहाचं पातेलं. अगं माझ्यात सुद्धा किती वेळा चहा करतात, किती वेळा उकळतात आणि भांडी घासायच्या वेळेला ती भांडीवाली खर खर घासते मला. माझं अंग दुखतं ग त्यानं. उलटणं. अगं माझी अवस्था पण तुमच्यापेक्षा वेगळी नाही. कढईमध्ये रवा भाजताना भाजी करताना मला जे काही चिकटलेलं असतं ते कढईमध्ये पडण्यासाठी उलटणं गोल फिरवायचं आणि कढईवर आपटायचं. मला लागतं ग फार. परात. मालकीण माझ्या जेव्हा कणिक भिजवते ना तेव्हा मला मात्र गुदगुल्या केल्यासारखं होतं. पण भाकरी करताना मात्र गरम पाणी ओततात तेव्हा मला भाजतं हो. आणि भाकरी करताना मला थापण्याचा त्रास होतो. ग्लास. माझ्यामधून पाणी सरबत पितात तेव्हा मला छान वाटते, पण पिऊन झाल्यानंतर मला ठेवतात त्याने मला दणका बसतो. डायनिंग टेबल. अरे तुम्हा सर्वांचं तर किरकोळ आहे. माझ्यावर तर सगळं शिजवलेलं अन्न ठेवतात, चटणी लोणचं ठेवतात. मग ते सगळेजण नाश्त्याला जेवायला बसतात आणि सगळं झाल्यानंतर ते उचलताना टेबल पुसताना सारखं माझ्यावरची भांडी इकडे तिकडे करतात तेव्हा मला त्रास होतो. खुर्ची. माझं आणि डायनिंग टेबलचं नातं जवळचं आहे. माझ्यावर बसल्यावरच घरातल्यांना जेवता येतं. जेवायच्या वेळेला मात्र खुर्ची सारखी मागं पुढं करतात. मला ओढ लागते हो त्यानं. फ्रीज. माझा उपयोग आईस्क्रीम, गार पाणी, भाज्या चांगलं राहण्यासाठी, कडधान्य किडू नयेत म्हणून ठेवण्यासाठी करतात. पण इतकं माझ्यात कोंबतात ना की माझा जीव गुदमरतो. माझी मालकीण मला स्वच्छ ठेवते ते तेवढं चांगलं आहे. विळी. अगं तुम्ही निदान वापरात तरी आहात. मला आवडीने मालकिणीने लोखंडाची करून घेतली. मांडी घालून खवण्यासाठी चांगला मोठा पाट लावून घेतला. पण आता गणपतीच्या वेळेला मोदक करतात ना तेवढाच माझा वापर होतो. इतर वेळेला मला गंज लागतो. मला सतत चरचरत असतं. आता चिरण्यासाठी खवण्यासाठी आधुनिक साधनं निघालीत ना त्यामुळे माझा वापर कमी झाला. जेव्हा माझी गरज असते खोबरं खवण्यासाठी तेव्हा कार्यक्रम असला त्यावेळेला मात्र मला थोडा वेळ तेल लावून ठेवतात. मग मला फार चिपचिपीत वाटतं. लाटणं. मी आहे एवढी एवढीशीच पण रोज माझा वापर. किती पोळ्या माझ्याकडून लाटून घेतात. तरी सुद्धा जेवायला बसले की पोळ्या जरा जाड झाल्या, काठ जाड राहिलेत अशा तक्रारी करतात. कणिक घट्ट झाली की मला जास्त जोर देऊन पोळी लाटतात हो, त्यामुळे मला त्रास होतो. पाटा वरवंटा. अरे मी मात्र सुखात आहे. नवीन सुनांना आता वाटायला येत नाही आणि सासू आता म्हाताऱ्या झाल्या म्हणून माझा वापरच होत नाही आणि मी दगडाचा असल्यामुळे गंजण्याचा देखील प्रश्न नाही. मिक्सर. अरे मघापासून मी ऐकतोय सर्वांचं, तुम्हाला वापरत आहेत म्हणून तुम्ही स्वच्छ राहता, तुमचं जीवन कुणाच्या तरी उपयोगाला येतं म्हणून तर तुम्हाला घडवलं आहे मानवाने. तुमचा जर वापरच झाला नसता तर भंगारात गेला असतात. म्हणून जे वाट्याला आलं आहे ते चांगलं समजायचं.
आणि आपली तब्येत ठणठणीत आहे तोपर्यंत आपला त्यांना उपयोग होऊ द्यायचा.